महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, पार्वती माते हरे हरे। नमस्कार, आपण पाहत आहात चांगभलं न्यूज। बातम्या आहे कराड शहरातून। बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात हिंदू एकता संघटना आक्रमक झाली आहे। हिंदू एकता संघटनेचे नेते विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आज कराडपासून धारेश्वर दिवशीपर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली। बांगलादेशमधील हिंदू सुरक्षित राहावेत यासाठी धारेश्वर येथे हिंदू एकता संघटनेच्या वतीने अभिषेक घालण्यात आला आणि प्रार्थना करण्यात आली। या रॅलीमध्ये हिंदू एकता संघटनेचे हजारो युवक सहभागी झाले होते। या संदर्भात बोलताना विक्रम पावसकर म्हणाले, आज ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार घडवला जातो आणि त्यामध्ये बळी पडतात आपले सर्व हिंदू बंधू। म्हणजे ज्या पद्धतीनं जर आपण बघितलं की हिंदू महिलांवर ज्या पद्धतीनं अत्याचार होतोय, त्याचबरोबर हिंदू बांधवांची हत्या होते, आपली जी मंदिरं आहेत ती पाडली जात आहेत, त्याचा निषेध म्हणून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून आजची ही रॅली काढण्यात आलेली आहे। त्याचबरोबर श्रावणी सोमवार म्हणून आपण महादेवाला साकडं घालतोय की बांगलादेशमधील हिंदू सुरक्षित राहावेत आणि त्यांना देवानं बळ द्यावं, जेणेकरून भविष्यातील ज्या अडचणी त्यांना येतील त्याचा सामना त्यांना करता येईल। त्याचबरोबर अखंड महाराष्ट्राबरोबर भारतामधील सर्व हिंदू बांधवांना मी विनंती करतो की ज्या पद्धतीनं पाकिस्तानचं आपण बघतो की ज्या पद्धतीनं पाकिस्तानचा हाल झाला आपल्या हिंदू बांधवांचे, ज्या पद्धतीनं अफगाणिस्तानमध्ये हाल झाले, ज्या पद्धतीनं परवाच बांगलादेशमध्ये हाल झाले, त्या पद्धतीनं भविष्य काळात हिंदुस्थानमध्ये म्हणजेच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचे हाल आपले होऊ शकतात। त्यामुळे सर्वांनी एकच ब्रीद वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे, वर्ण जाती विसरून जाऊ, हिंदू सारे एक होऊ, हिंदू संघटित व्हावा, यासाठी आज आपण धारेश्वरला साकडं घालतोय आणि त्या ठिकाणी आपण महाजप, महाअभिषेक आणि महाआरती करतोय हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून। हर 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 हर